तर त्याचे परिणाम वाईट होते. राणे यांच्याशी माझा संबंध चांगले आहेत. मी मुंबईला गेल्यावर त्यांना भेटायचा प्रयत्न करतो. तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा. इतकं मुस्लिमाविरुद्ध विष शोकणं बरं नाही. मुस्लिमही या देशाचा नागरिक आहे. या तंत्र मिळालं. आज मुस्लिम असू द्या, हिंदू असू द्या, त्याशिवाय उत्पादन होणार नाही आहे. शेतामधली शेती पिकणार नाही आहे. ह्याला सगळ्यात मोठी काळजी आहे. आज निवडणूक येईल जाईल, पण एकदा मन दुबंगले त्याचे आधार घेऊन तुम्ही सांगता ना आम्ही हे काम केलं ते काम केलं, सांगा लोक पुढं. आमचं काही म्हणणं नाही. त्याने असं पण बोलतात की पोलीस माझा काही वाकडा करू शकत नाही आणि 2 चापट मारा आणि माझ्याकडे आम्ही तुम्हाला सोडून आणतो असं देखील म्हणजे आव्हान करतात. माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय म्हणजे आपला बॉस म्हणजे अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे असं देखील म्हणण्याचा प्रयत्न. तसं असेल तर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. या राज्यामध्ये बॉस बिस्कुट नाही आहे. हे गुंडांचं राज्य आहे. हे जनतेचं राज्य आहे. बॉस कोणाला म्हणतात? गुंडगिरी करणाऱ्यामध्ये बॉस असतो. राज्य करतात. देवेंद्र फडणवीस माझ्याबरोबर 5 वर्ष आमदार होते. चुकून असं शब्द त्यांनी कधी काढला नाही. माझा बॉस सागर बंगल्याला बसलेला आहे. पोलीस माझं वाकडं करू शकत नाही. तुम्ही वाटेल ते करा. तुम्हाला संरक्षण द्यायला मी मोकळा आहे. जंगलराज आहे. याचे परिणाम त्यांना भोगावं लागतात.